थँक्यू भाऊजी. लय उपकार झाले तुमचे. लय मनापासून मदत केली तुम्ही. एवढी मोठी जोखीम माझ्यासाठी उचलली. लालिताई, तू उपकाराची भाषा वापरून मला लाजवू नका. अहो भावासारखा आहे मी तुमच्या. पण गोपाळ तुमच्या संग असं वागलं असं वाटलं नव्हतं बघा. तुमचं त्याच्यावर किती प्रेम आहे, तुमचा किती जीव आहे मला चांगलंच माहिती आहे. एवढा आतल्या गाठीचा आहे वय तो. लय त्रास दिलाय त्यानं तुम्हाला. हा ते आहेच. पण आता मला काळजी वाटते ते माझ्यामुळं माझ्या आई वडिलांना होणाऱ्या त्रासाची. आता त्याला तुमचा तरी काही इलाज आहे मनात आहे. बरं ताई, तुम्ही आता निघलं पाहिजे. आपल्याला इथं कोणतरी बघितलं तर अवघड होईल. भाऊजी, हा, जेलमध्ये जेवण मिळतं का हो? मिळते की का हो? नाही तसं नाही, चांगलं जेवण मिळतं. आता ते मला कसं माहित असणार ताई. मी कशाला गेलो तेव्हा जेलमध्ये. पण असं काय विचारताय? ते हे जेलमध्ये आहेत ना, त्यांना चांगलं जेवण मिळायला पाहिजे. उपाशी नकोत राहायला ते. अहो ताई, काय म्हणायचं नेमकं तुम्हाला? ज्या माणसानं तुम्हाला एवढा त्रास दिला त्याची तुम्ही एवढी काळजी करताय? काय करू, नवरा आहे तो माझा. माझं लय प्रेम आहे त्याच्यावर. त्यांना त्रास झालेला नाही बघवत मला. आणि मला काही त्यांना कायमचं जेलमध्ये नाही ठेवायचं आहे. फक्त अद्दल घडवायची बस. तुम्हाला नाही कळणार एखाद्याच्या प्रेमात पडल्याशिवाय. येते मी. ताई, 2 मिनिटं. हे घ्या. काळजी घ्या. हा, तुम्ही पण.